उन्हाळ्याला सुरुवात झाली आहे. उन्हाळ्याच्या तोंडावर नांदेडकरांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. मी आता नांदेडच्या भोकर तालुक्यातील पोमनाळा या गावात आहे. आपण जर बघितलं तर सकाळपासूनच या विहिरीवर नागरिक असतील, महिला असतील, यांनी गर्दी केली आहे. गावापासून काही अंतरावर ही विहीर आहे. या विहिरीतील पाणी सुद्धा आता तळाला गेल्या चित्र आपल्याला पाहायला मिळतं. अजून उन्हाळा बाकी आहे आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीला जे आहे ते पोमनाळा येथील ग्रामस्थांना पाण्यासाठी अशा प्रकारे पायपीट करावी लागते. या विहिरीतून जे आहे ते पाणी शेंदून हे गावकरी नेताना आपण या ठिकाणी बघतोय. गेल्या काही दिवसापासून जे आहे ते पाणी टंचाईचा सामना या गावकऱ्यांना करावा लागतोय. आपण त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न करूया. तर मला काय नाव आहे, किती दिवसापासून जे गावात पाणी टंचाई आहे, नळ योजना आहेत का गावात? नळ योजना आहेत. माझं नाव साईप्रसाद जळपतराव. साहेब, आमच्या गावात पूर्वीपासूनच म्हणजे 50 वर्षापासूनच ही भयानक परिस्थिती आहे. दरवर्षी या गावात कायम पाणी कसं आहे, अधिग्रहण करतात आणि 2-4 महिने पाण्याची व्यवस्था करतात, परंतु कायमस्वरूपी आणि आम्हाला कुठलाच पर्याय नाही पाण्याचा. या गावात म्हणजे कायमस्वरूपी कोणतंही ठिकाण नाही पाण्यासाठी आम्हाला भरण्यासाठी. आणि आतापर्यंत या गावचा कोणता या मतदारसंघातून आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, परंतु आमच्या गावाकडे कोणीही लक्ष द्यायला तयार नाही पाण्यासाठी. आम्हाला वन भटकावं लागतं. आमच्या गावात पाण्यासाठी पाहुणे सुद्धा येणार आणि अर्धे लेकरं आता बघा शाळेत बिना आंघोळीचे गेलेले आहेत. त्यासाठी आम्हाला इथले आमचे अशोकराव चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते, तरी पण त्यांनी लक्ष दिलं नाही. आता त्यांची मुलगी श्रीजयाताई चव्हाण यांना तुमच्या माध्यमातून आम्ही विनंती करतो आहे की आम्हाला कायमस्वरूपी तात्पुरतं नाही. आता नळ योजना आलेली आहे. नळ योजना येऊन 6 महिने झालं, परंतु जागोजागी नळ योजना फुटून गेली गावात आणि पाणी पण येत नाही. नळाला 15 दिवसाला एकदा पाणी येते. त्या पाण्यामध्ये आम्ही काय आंघोळ करायची, काय पियाला वापरायचं, काहीच याचा ताळमेळ लागत नाही. एक दिवस या महिला पाणी भरतात आणि एक दिवस कामाला जातात. सगळ्या महिला मजदुरीच्या हातात. गावात काही लोक गाड्यावर पाणी आणतात. आमच्याकडे गाडी नाही, बैल नाही, कुठलंही साधन नाही. आम्ही डोक्यावर पाणी आणतो 2 किलोमीटरहून बाहेर या विहिरीचं. हे मालक भरू दिला तर भरू देते, नाही तरी भरू देना. आम्ही कसं तरी त्याच्या पायापोटी पडून पाणी आणता. आम्हाला एवढीच विनंती आहे, श्रीजयाताईंना विनंती आहे की आम्हाला कायमस्वरूपी पाण्याची योजना करावी. हे तात्पुरता पाणी आम्हाला काहीच होत नाही. यावर्षी भीषण टंचाई पडली 6 महिन्यापासून. नक्कीच आपण बघतोय हे गावकऱ्यांचा संताप या ठिकाणी ऐकला. मावशी, काय नाव आहे? या वयात पाणी भरण्यासाठी किती लांब यावं लागते? पकड लांब यावं लागते, तरी 5 किलोमीटर. माझं नाव कांताबाई खंडेलोटे आहे. मग आता दिवसभर पाणी भरायचं काम आहे का? दिवसभर पाणीच भरायचं. आता आमच्यानं काय पाणी होईना भरणं काय ना. आता थोडं थोडं न्यायचं होय बघा. 2-2 पोरे टाकून घरी पाणी होते का आम्हाला पाणी भरणं? चलायला वाटणं येणार तर पाणी केव्हा भरावं आता? त्यासाठी आम्हाला काय नाही तर नाही, पाणी द्या बघा. कुठून बी आणून द्या तुम्ही पाणी. शुगर हाय, बीपी हाय, आम्हाला बिमाऱ्या हाता. तर पाणी आणलं की पडायचं होय. म्हणजे आपण बघतोय ताई, काय नाव आहे? पाण्यासाठी जे आहे ते वन भटकावं लागतं, या विहिरीतलं पाणी काढावं लागतं. काय मागणी? सर काय नाही सर जी. हॅलो, मागणी एकच आहे सर. 5 किलोमीटर लांबून दुरून पाणी आणावं लागते सर. आणि हे पाणी पिऊन आम्ही बिमार पडायला हे करायला सर. विहिरीचं पाणी आणून पियाला पाणी भेटणं आले सर. उन्हाळ्यामध्ये काय नाही सर. कोणते सोयरेधारे सुद्धा येत. आधी पाणी आहे का विचारले तुमच्या गावामध्ये? आणि आमच्या घरी जर कोणी बिमार पडलं तर आधी बघायला पाणी आहे का म्हणाले सर. त्यासाठी हातपाय धुवून आंघोळ करण्याशी जेवणाशी चालले सर पाणी यासाठी. हो सर, काही करा सर, विनंती करा. एवढी माझी मागणी आहे. पाणी आणा सर. म्हणजे आपण बघतोय पाणी मिळालं पाहिजे अशी यांची मागणी. अशी काय नाव आहे? गावात किती वर्षापासून पाणी टंचाई आहे? रतनबाई. किती वर्षापासून पाणी टंचाई गावात? बघले वाटी वाटीनं पाणी भरायचं. आता घरकुल आलं, घरकुल रुकलं पाण्यासाठी. सून म्हणाली तू या घरात अशा राहीना. आम्ही दोघीचं भांडण चाललंय. बाई आता पाणी नाही म्हणून शानी घर रुकलंय. 4 महिने असंच कटूत बसत येत असं म्हणले. दोघीचं भांडण झाले सासा सुनाची. तू या घरात असं राहीना. वर झडप येते, वारं येते, मातोडा गळते. कसं राहा अशा घरात? मयानं राहणं होईना. दोघीचं भांडण चालू झाले. मग आता घरकुलाला पाणी नाही, आता घर कसं बांधा? कोरडं फट. मावशी, निर्मलाबाई खरं सांगायचं? खरं सांगायला रतनबाई खरं होय साहेब. खरं होय साहेब. भांडणं झाले सासू सुनायची. भांडणं झालेत पाण्यामुळं. आता इथं आणणं होईना साहेब पाणी. टोंगळे धरून घेतलेत, लंगडत चलते. मजुरी करावं काय, पाणी आणावं काय. सोयरे धारे म्हणतात, येतो म्हणतात पोरी, येतो. बाई पाणी नाही, येऊ नका. आणि आलं तर बी आंघोळी करणार, कायच करणार. जेवण केलं, हातपाय धुतलं, मेकअप केलं की हो निघून जातात त्याच्या गावाला. असं काय मागणी आहे? काय मागणी? काहीच नाही साहेब. पाणी पाहिजे फक्त. मागणी काहीच नाही, पाणी पाहिजे.
पाणीच पाहिजे साहेब, काहीच पाहिजे ना दुसरं. आम्ही मजुरी करून खाता, आम्हाला हातपाय हात मजुरी करून खाता, फक्त पाणी पाहिजे, बाकी काय पाहिजे ना. हो. म्हणजे आपल्यासोबत दुसऱ्या एक महिला आहेत, त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहोत. मावशी, काय सांगाल, पाण्यासाठी जे आहे ते सगळ्या गावकऱ्यांना भटकंती करावं लागते, विहिरीवर लागते, हेच पाणी पियाला घेता का तुम्ही? हो येत घेता हो, पाणी सुद्धा अन्न होईना सर. मला काय लोक नाही, काय नाही, मरून गेला. आता आम्ही दोघं नवरा बायको हा, काय करा, कोणी भांड दिलं तर घेता, नाही गेलं ना इथं लंगड्यात यावं लागले पाण्याला. काय करावं, इतका त्रास व्हायला. पाणी आणा आम्हाला, एवढंच पाहिजे, पाणी या गावाला आणा, दुसरं काय पाहिजे ना. पाणी पिऊन तर राहते माणूस, आंबेल पिऊन येत आहे, दुसरं काय नाही सर. निश्चितच आपण बघतोय, हे सर्व ग्रामस्थ होते, गावकरी होते, महिला होते, पुरुष होते, जे ते पाण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतो. उन्हाळ्याची सुरुवात झाली आणि आतापासून जे आहे ते त्यांना पाण्यासाठी भटकंती करताना या ठिकाणी पाहायला मिळते. भोकर मतदारसंघाचे आमदार श्रीजय चव्हाण यांनाही त्यांनी विनंती केली की ताईंनी आमचा प्रश्न सोडवावा. निश्चितच ते या गावकऱ्यांची दखल घेतील. आपण आशा बाळगूया की या गावात उन्हाळ्यात जे आहे ते पाणी टंचाई जाणार नाही, कायमस्वरूपी तोडगा जे आहे ते या पाणी टंचाईवर निघाल. ज्ञानेश्वर लोंढे, TV9 मराठी, पोमनाळा, नांदेड. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.